चाललोय सगळे नदीवरती। 5 वाजले आहेत संध्याकाळचे, ऊन उतरले आहे पूर्णपैकी। सो आता आम्ही सगळे नदीवर चाललोय। थोडे थोडे कपडे पण धुवायचे आणि सगळ्यांना थोडी थोडी आंघोळ पण करायची। सगळ्यांनी ऑलरेडी सकाळी आंघोळ केली आहे, सकाळी पालखी असल्यामुळे। तरी सुद्धा मज्जा म्हणून गावाला आलोय म्हणून आम्ही आंघोळ करायला नदीवर चाललोय। आमची वॉटरमेलन कापते। शिवाय मला पण दे, एकटी खाऊ नकोस। मोठे घ्या, मोठ्याला पण द्या वॉटरमेलन। पाठवून येणार ना आम्ही। करकर पण घेतलंय का? वॉटरमेलन खाते मम्मी। मम्मी मस्त आहे, गोड आहे, मस्त आहे। आंबाला 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 आंबा काढला, आंबा काढला, आंबा काढला। बिट्टू बाजूला अजून मोठा होईल तो, चला 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 चला। हाय गाइस, किधर जा रहे हो? नहाने जा रहे हो तुम लोग? अरे वाह, तू पण? तू? अरे पण तुझी मम्मी नको जाऊ म्हटली ना आता? आता ओरडणार तुला। ए चला चला, तिला दे आणि चटकन चकुला हात घ्या, सांग तिला। चला चला। बाबू दे मला, पाहुणी ताई बाबू मला दे। चला आम्ही चाललोय आता आज नदीवरती आंघोळीला। तिकडे तिकडे टाक चंदे, हे हालायचं ना। कोणाला मारशील? मुंड्याला मारशील? तुझ्या भावांना मारायला आलं त्याला मारशील काय? चला बरं, चला पटापट। हे बघा, हे आमचं असं गाव आहे आणि हा आमचा हायवे आहे। इकडून एक जागा आहे, म्हणजे असा रस्ता दिला आहे आम्हाला जिथून आम्ही घरी येतो नेहमी। तिथून नदीवरती जायचं, एकदम जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आमच्या घराच्या इथून नदी। चला आता आपण जाऊया नदीवर, तिघं सोबत आहे। आमच्या लिलाईचं घर आहे आणि हा त्यांचंच हॉटेल सुद्धा आहे इथे आमच्याच गावात। रस्त्याच्या पलीकडे आहे फक्त। बकऱ्या बघा चारा खातात। हाय गाइस, बाय बाय। चला
करुणा नदीवर चालली का MSCIT द्यायला? MSCIT दिलं चालली मावशी. मागून मागून बघ, मागून चालले बघ. मागून झाड बघा गाईस, काय मस्त आहे. एवढं डीप सीधा चाल. आणि खूप पसरलेलं छाव देण्यासाठी. इथून अशा पायऱ्या केल्या आहेत नदीमध्ये जाण्यासाठी. चला चला पोचलो, पायऱ्या उतरल्या आणि पोचलो नदीवर. ए इकडे जायचंय आपल्याला, चला. या ट्रायंगल येतो, ट्रायंगल दगड भेटलाय बाबूला. दाखव मला. हा बघ, अशी स्केल असते. ट्रायंगल स्केल. हे बघा मस्त झाड आहे, हे बांबू टाईप कसलं. ए धावायचं ना, हळूहळू चालायचं, हळूहळू. नाही तिथं जमीन हे असेल. तर नदीवरती आलो आहे आपण. चप्पल काढूया साईडला. नको थांब जरा, थांब कपडे काढ. तू पण इथे पुढे जाऊ नको, पुढे खोल आहे इथं, बसा. वारा सुटलाय मस्त. बापरे काय वारा सुटलाय. उडून जाईल मी तर. दीदी बाजूला. मग तिकडे स्विमिंग पूलला पवानी ना घेतलीस ती? स्विमिंग पूलला पवानी ना घेतलीस ती डुबत होती तेव्हा? घेतली तिकडं, तिथं मोठा होता. काय वर ठेवणार? ए हा एक एक मासा आतमध्ये नाही. मंगू तुझा, हे मंगू तुझ्या नाही, हिला देऊ नको, हिच्याकडे कोणाला देऊ नको. ती आई डुबल, दुसऱ्याला डुबल. नको, ती स्वतःही डुबल आणि त्यांनाही डुबल. दीदी काय सानी आहे काय? बेइज्जती होते हुए गाइस, मेरी बेइज्जती होते हुए तसं पण आपलं एकच सारा एका जीव साधा दगडी आहे. तिकडे जाऊ नको, तिकडे ना माती असते. इकडे 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 बाबू. मंगू एकाला पकड. ओव्हर ऍक्टिंग रडायचं नाही. रडायचं नाही नदीवर. आलो असं फिर. सॉरी घाबरतोय का बस. मला पण घ्यायला उचलून भिजवायचं होतं. मला पण घ्यायला उचलून. मला पण घ्यायला उचलून. दगडी नाही मारायच्या, दगडी मध्ये घालायचे. आणि एक नंबरचा भिजला आहे कोण? रियाज शिंदे. आधी नाही आवडत. येतच नाही. आधी तू घाबरतो. आधी हुशार आहे. बाबू डुबकी, बाबू डुबकी. गावचा हबा हबा हबा. आता बघ, आता बघ. त्याची हाईट नाही ग, नाही तर त्याने पण एकटं गुंड्याला उचलवा. मोठेपणाचं नाही बुडायचं.
ताई तुम्ही जवळ या. तिथं तुम्हाला डुबकी मारला. चल तिकडे चल ना बाबू, ये ना मी फोन नेते तिकडे. ए रांडादा घे ना डुबकी मार ना. कुठं जात आहे? हा इकडे आहे, इकडे भाऊ डुबकी मार, डुबकी मार. मला पण करायचे. हे बघ मोठे भाऊ, चिल्ड्रन और डुबकी मारेंगे. पाय पोचतेच काय दगड कुठे? दगड मला का माहिती, मला पकडून उभं राहा. तिकडे जाईल. ए विट्टू, ए बिट्टू ए थांबा. मस्त मस्त शिकला, रियाज पण शिकला डुबकी मारायला. चंद्रान दिवा त्याला पोरग्याचा असा फोन पडला तर जात्याचा पकडला, पटकन असं धुवून काढलं. आयफोन दीदी बघा कुठे जाऊन बसलीये. चल हा त्याला माझ्या घरात जायचा. आपण तिथे ये जरा धुते. आज काय करायचं? तिकडे मग काय मावशा आल्या दोघी जणी. या आंघोळीला या, आंघोळीला या. आणि हा दुसरा रेडा आलेला आहे, व्हाईट रेडा आलेला आहे. मजा बहुत जणी. गुलाल पूस त्याच्या डोक्यातला. मग धुवा चाला या लवकर. डुबकी मारताय. आमची शिल्पा वहिनी आता नदीत उतरत आहे, कारण तिला आम्ही स्विमिंग पूलला घेऊन गेलो नव्हतो. वॉटर पार्कला आल्यामुळे तिला आता तिला कांतवन करण्यासाठी इथं आणलेलं आहे. आता ती तिची जेवढी राहिलेली इच्छा होती वॉटर पार्कची ती आता इथं पूर्ण करणार आहे. स्लाईड नाही ना, डाम पण उडी मार. हे मंगूचा व्हिडिओ घेतला मी, म्हणून डाम पण उडी मारून सगळं पाणी उडलं. पण तिला काय अजून खाली बसूच वाटत नाही. डुबू का आम्ही डुबू कानाच्या पट्ट्या बिट्ट्या बोलत ठेवल्या होत्या. नीट लक्ष द्या. आता बसा की नाही खाली, बसा जायचं आपल्याला. आता शिल्पा वहिनी 3 मशीन सोबत 4थी म्हस खाली डुबलेली आहे. त्यांचं बछडं घरीच आहे. आता हलवा असा. चला 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 डोंगरावर जायचे. चला चला चला. सोनाली मामी आली नाही, तिला डोंगरावर न्यायचे. चला काली इकडे बघ. उमा एक म्हैस बाहेर पडताना. एक म्हस बाहेर पडलेली आहे. दुसरी म्हस निघा बाहेर लवकर. चला पटापट. तिला असं मजा वाटते. कारण त्यांना पण डोंगरावर जायचंय. अशा प्रकारे वॉटर पार्कची हाऊस इथं फिटलेली आहे सावित्री नदीत. सावित्री नदीत वॉटर पार्कची हाऊस पूर्ण करून घेतले शिल्पा वहिनीनी. आणि बिन म्हशीच्या रेडकोनी बाहेर पडावं. मध्ये काय बोलू नका, येते बाहेर.
बाबू चल. अशा प्रकारे आमची ही सगळ्यात सावळी काळी म्हैस बाहेर पडत आहे. अरे उठा बाहेर, काय बाहेर नाही. बाबू बाबू काय बाबू मस्त म्हणता म्हणता ती आता डॉल्फिन बनत चालते. तुला सासू सासरा सगळीकडे सोडते काय. चला आता गेला गेला त्याचं आयुष्य तेवढंच होता. मग आता काय करू, शोधून तो नाहीच भेटणार आहे कुठे. नदीच मुश्किल मुश्किल आहे, रस्त्यावर असतं तर कोण भेटलं तरी असतं. सकाळी सकाळी भेटेल, कारण ना एकदा राणीची अंगठी ना आम्ही आंघोळ करायला गेलो अशीच पडली. सकाळी 7 वाजता ते संडासला गेले तेव्हा बरोबर तिथंच होती. सकाळ भेटेल पण तो चमकला पाहिजे ना. चमकल नाही, पाणी निव्वळ असतो ना तेव्हा. थांबल ना. सकाळी हे शामूला सकाळी लवकर पाठव. सकाळी 5 वाजता यायला लागेल तुला, तेव्हा 5 वाजता गेला, 6 वाजता उजडतोय. कातकरी येतात लवकर. त्यांना माहितीये काय नाही, ते ह्या साईडला नाही. तिकडच असतात. तिथंच हाय ना. आम्ही सर्व नदीवरून जायला निघालोच होतो की तितक्यात आम्हाला असं कळलं की मंगू मावशीच्या गळ्यामध्ये तिचं मंगळसूत्र दिसत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ बॅकवर्ड बघितले आमच्या फोनमध्ये आणि असं आम्हाला कळलं की ते घरून येताना तिच्या गळ्यातच होतं, नदीमध्ये पण तिच्या गळ्यातच होतं, पण निघताना तिच्या गळ्यातनं गायब झालेलं आहे ते मंगळसूत्र. म्हणजे पाण्यातच कुठेतरी पडलं आहे हे आम्हाला कन्फर्म झालं. पण सगळे एकदम शॉक झाले की कसं हरवलं मंगळसूत्र. आणि लगेचच गावातले 2 पोरं आले आणि आवी मामा शामूल मामा सुद्धा आले शोधाशोध करण्यासाठी. आम्ही त्वरित तिथल्या तिथे लगेच सगळं शोधलं आणि खूप जास्त शोधलं. अक्षरशः सगळ्यांचा मूड ऑफ झाला. खूप एन्जॉय केलं दिवसभर, पण असं झालं त्याच्यामुळे मूडच ऑफ झाला सगळ्यांचा. त्याच्यामुळे आम्ही काही शूट तर केलंच नाही, पण खूप शोधलं. अक्षरशः 4 दिवस लगातार येत होतो शोधण्यासाठी त्याच जागेवरती, पण ते काही आम्हाला भेटलंच नाही. पाण्यामध्ये पडलेलं त्याच्यामुळे आम्हाला काही भेटलंच नाही. बाकी हाच होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्ही सुद्धा होप करा की मंगळसूत्र भेटावं आमच्या मावशीचं. तोपर्यंत बाय.